गुरुपौर्णिमाचा हा उत्साह आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु आवश्यक आहे. आता प्रत्येक जण गुरु करतोच आणि प्रत्येक गुरुला वाटतंच माझे शिष्य असावं. प्रत्येक गुरुला वाटतंच माझे शिष्य असावं. तंबाखू खाणाऱ्याला गुरुला वाटतं माझा एखादा शिष्य असावा. येळा काळाला या कोपऱ्याचं एक त्या कोपऱ्याचं एक. एखादं कधी येळा काळाला नसलं तर मग बाटली पेणार हवी. तो वेळी म्हणतो माझा एखादा दोन शिष्य असावा. माझ्याकडे नसलं म्हणजे त्याच्याकडून उसणं पासणं. ह्यावेळेस माझ्याकडे नाही तर तू. म्हणजे कधी कधी ना असे शिष्य जर बनवले 7-8 तर 7 दिवस कसे निघून जाते. 7 दिवस निघून जाते आणि पुन्हा पहिल्या दिवसाचा नंबर 8व्या दिवशी आलाच. प्रत्येकाला वाटतं माझा गुरु असं. पण प्रत्येक आता म्हणजे गुरु 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 प्रत्येक बरं. पण काही गुरु ना गुरु गुरु करतात. काही गुरु काही गुरु 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 करतात. आता याच्यामध्ये पण सद्गुरू वेगळा बरं का. सद्मार्ग दाखवणारा सद्गुरू वेगळा. मग इथं मात्र गुरुपौर्णिमाचा उत्सव मात्र आपल्या गुरुचा आदर करणं. वर्षभर मात्र आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन जे काही मात्र दुःखासुखाच्या गोष्टीबद्दल मात्र यश येण्याबद्दल, घरातल्या सुखशांतीबद्दल, शारीरिक स्वास्थ्याबद्दल, कष्टाला प्रयत्नाला यश येण्याबद्दल ज्या गोष्टी मात्र गुरुच्या साह्याने आपण मागून घेतो. गुरुने सुचवलेला विधी मार्गातून मात्र ह्या पद्धतीनं करतो. तर गुरुपौर्णिमाच्या दिवशी मात्र गुरुचं पूजन, गुरुची भेट आम्ही सकाळी पण सांगितलं ना तुम्हाला. कदाचित मात्र अनुग्रह मंत्र घेतला, गुरु केला ना, कमीत कमी 8 दिवसातून एकदा तरी गुरुला भेटलं पाहिजे. 8 दिवसात नाही तर 15 दिवसातून एकदा तरी भेटलं पाहिजे. 15 दिवसात नाही पण मग 21 दिवसात तरी भेटलं पाहिजे. आता आमचे पुजारी म्हणतील तुम्ही आम्हाला भेटतच नाही. आता किती दिवस झाले ज्ञानोदादा सकाळी भेटले, सकाळी का संध्याकाळी भेटले. तर 3 वारात नाही, महिन्यात नाही 2 महिन्यात तरी मात्र भेटलं पाहिजे. महिन्यात 2 महिन्यात नाही 6 महिन्यात तर 6 महिन्यातून एकदा तरी भेटलं पाहिजे. आणि 6 महिन्यात नाही पण 12 महिन्यातून एकदा गुरुपौर्णिमाला तरी मात्र भेटलं पाहिजे. हां, म्हणून मात्र अशा पद्धतीनं गुरुचा आदर करायचा. आपल्या कष्टातून प्रयत्नातून गुरुच्या कार्यासाठी मात्र काहीतरी दानधर्म करायचं, तर जेणेकरून मात्र आपण राहायचं नाही. कारण राहू न दे बाकी ज्याची त्याला देऊन टाकी. इथं मात्र एक हे कोणीच कोणाचं नाही. आणि कोणी आपल्यावरती उपकार केले ना त्याची सुद्धा मात्र फेड आपल्याला कबा ना कबा करावा लागते. म्हणून मात्र गुरुकडून मार्गदर्शन घेणं किंवा तर कुठल्याही रूपामध्ये विधी मार्गातून याच्यातून त्याच्यातून तर त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होणं, याच्याकरता गुरुपौर्णिमा आहे. आता इथं मात्र कधी कधी सांगितलं ना आपण 16 सोमवारच्या कथेमध्ये हे उदाहरण येत असतं. मायलिकीचं 16 सोमवारच्या कथेमध्ये का उसनवारी काही बी असू द्या, शेजार धर्म असो, दान धर्म असो,
का दुसऱ्यांनी आपल्याला मार्गदर्शन दिलं असो किंवा कुठलंही असू द्या, त्याने आपल्यावरती उपकार केले नाही. अगोदर सांगितलं, ज्याने आपल्यावरती उपकार केले त्या उपकाराची जाणीव ठेवणं हा मानवाचा धर्म आहे. आणि त्या उपकाराची फेड मात्र कुठल्या ना कुठल्या रूपात करणं ही नित्य अनुष्ठान, नित्य अनुष्ठान. म्हणून मात्र याच्याकरता एक आई मात्र, आता कधी मात्र या गोष्टी माहिती नाही, माहेरच्या ज्या देवता असतात ना, माहेरच्या देवता, माहेरच्या देवतांची जी पूजा करतो आपण, सासर घरून माहेर घरी जर मुलगी आली तर तिला सासर घरचं सगळं आणावं लागतं, माहेर घरचं काही चालत नाही. देवाला माहेर घरचं चालत नाही, सासर घरचंच लागतं. पाणी, हळद, कुंकू, तूप, फुलवाती, तेल तुळ काय असं नसन ते सगळं पूजाचं साहित्य सासर घरचं चालतं, माहेर घरचं नाही चालत. म्हणून एक मुलगी माहेरी आली आणि जवळच मात्र महादेवाचं मंदिर होतं. म्हणून मात्र मुलगी आणि आई महादेवाच्या मंदिरामध्ये पूजाला गेली. तिथं मात्र पूजा करत असताना आता काय, आपण सगळे बी जसं मात्र पाहतो ना, अगरबत्ती ओवाळली, एखाद्याने ओवाळी, घ्या तुम्ही ओवाळा, घ्या तुम्ही ओवाळा, घ्या तुम्ही, म्हणजे प्रत्येकाला आपण तो लाभ देतो, बरोबर. म्हणून मुलींना मात्र घरून फुलवाती बनवून आणलं होत्या, तूप आणलं होतं. तेवढं मुलींना तूप फुलवात वगैरे हे ते पेटवलं. आई म्हणली, बाई चमच्याभर तूप दे म्हणे, ना घरी गेल्यावर देईल. आई बरं का, आई जन्म देणारी आई. आता इथं मात्र देवाचा न्याय मात्र वेगळा असतो. कत्ती तूप मात्र इथल्या घरी आल्यावर मात्र आईला वयोमानाने आईला काही आठवण राहिली नाही. आणि मुलीला आठवण होते, मुलीला आठवण होतं, पण मुलींना आठवण दिली नाही. ती म्हणले चमच्याभर तुपासाठी कसं काय मागायचं. आईने मला बाल्यावस्थेपासून तर आतापर्यंत हे सगळं जग दाखवलं. बाल्यावस्थेत किती त्रास काढला. मी लहान असताना मात्र किती पत्ते पाणी सांभाळलं, मी पोटात असताना किती पत्ते पाणी सांभाळलं, आणि चमच्याभर तुपासाठी मागत बसायचं. हलकटावानी होईल की नाही ते. मग मुलीला आठवण असूनही मुलीने मागितलं नाही. मग कालांतराने आईचा मृत्यू झाला आणि ते तूप घरी गेल्यावर चमच्याभर तूप देईल असं म्हणलं ना, घरी मात्र ते तूप दिलं नाही. म्हणून मात्र त्या तुपाला तूप चमच्याला चमचा वाढत राहील. आणि मग तिथं मात्र ते वाढता वाढ चालूच होती. पण घरी मुलीची छोटे मुलं बिलं हे ते थोडंसं योगाग राहत असतं. आपल्या दारात मात्र जे कुत्रे आहे ना, त्या कुत्र्याचं सुद्धा आपल्याकडे काहीतरी घेणं आहे. आपल्या घरी जो बैल आहे ना, नंदी, त्यांचं सुद्धा आपल्याकडे काहीतरी घेणं आहे. आपल्या घरात जी मांजर आहे ना, तिचं सुद्धा आपल्याकडे काहीतरी घेणं आहे. म्हणून अशा स्थितीमध्ये दैवयोगाने मात्र त्या आजीचं निधन झालं आणि याची फेड करण्याकरता काय मात्र तिला म्हशीचा जन्म आला. म्हशीचा जन्म आला. ही गोष्ट नाही सांगू राहिलो तुम्हाला, सत्य आख्यान काय. म्हशीचा जन्म आला आणि योगाने मात्र दुधासाठी जावई बापू म्हैस घ्यायला गेली. मी जावई बापू म्हैस घ्यायला गेली आणि धांडळून मात्र इकडून तिकडून ही नाही पटली, ती नाही पटली, नेमकं मात्र त्याच म्हशीचा व्यवहार झाला. असं नाही माहिती, योगाच्या गोष्टी असतात बरं का. पूर्वीचं काहीतरी मात्र ही नातं जोडलेलं असतं. म्हणून त्या बरोबर लिखिते, दाणे दाणे पर लिखाय खाणे वाले का नाम, जगी जगी पर लिखाय बैठणे वाले का नाम. इथं मात्र तुम्ही सगळे मात्र या ठिकाणी उपस्थित आहे. इथं तुम्ही अनुष्ठान करणारे असं तुम्ही ज्या जागेवर बसता त्या जागेवर लिहिलेले.
मग तिथं 7 दिवस 7 जागेवर तुम्ही बसणार हे नाव लिहिलेलं आहे. आज इकडून बसले, उद्या तिकडून बसणार, परवा तिकडून बसणार, तेरवा तिकडून बसणार. हे लिखित आहे, हे लिखित आहे. त्याच्याशिवाय हे घडत नाही, हे घडत नाही. याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला माहिती आहे. वल्ल्याकुळेनं रामायण लिहिलं, राम जन्माच्या अगोदर लिहिलं, आणि तसंच मात्र ते घडलं, तसंच घडलं. तशा पद्धतीनं हे लिखित आहे, ते बरोबर तसंच घडणार. म्हणून मात्र अशा पद्धतीनं दैवयोगाने ती म्हैस आणली, जनली, चांगलं दूध द्यायला लागली. काही दूध मात्र डेअरीला, काही घरी मात्र डेअरीला. दही दूध मात्र तूप, मग लोणी, तूप बीप काढता 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 मुलगी चारा आणायची, चारा टाकायची, म्हशीच्या डोक्यावरून पाठवून हात फिरवायची. एवढल्या 3 बरण्या भरल्या, अशा एवढल्या 3 बरण्या. आणि सहज मात्र ती चारा टाकत असताना म्हशीला वाचा फुटली. तिचं जेव्हा तूप पूर्ण झालं, जेवढं व्याजासहित तूप पूर्ण झालं, ती चारा टाकायला गेली. आणि तेव्हा मात्र तर म्हशीनं असं अंगाला चाटत 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 परत असं तोंडापाशी, कानापाशी तोंडून घेतलं आणि तिला वाचा फुटली. आणि ती म्हणली, बाई, महादेवाच्या मंदिरात तुझ्याकडून चमच्याभर तूप घेतलं तर ती फिटलं का गं? जेव्हा अशी म्हणली तर त्या टायमाला तिच्या खटक्यान डोळे उघडले. ते म्हणले, बाई तू आई आहे, कवाच तूप फेटलं म्हणे ते माझं तूप कवाच फेटलं. आईसुद्धा मात्र लेकीच्या घरी मात्र म्हैस होऊन तूप फेडायला आली. बस असं फिटलं म्हणल्या मात्र तिनं खुट्यावरती प्राण सुटला. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं, कुठलाच उसनवारी मात्र ठेवू नका, राहू न दे बाकींची त्याला देऊन टाकी. मानव धर्म आहे, प्रत्येकाच्या उपकाराची जाणीव ठेवून प्रत्येकाच्या उपकाराची फेड मात्र कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये करणं. म्हणून गुरु कुठलाही असू द्या, शिक्षक असेल तर त्यांचाही आदर करा. एखाद्या व्यक्तीकडून मात्र आपण काही गोष्टी शिकलो ना, त्याचाही आदर करा. काही गोष्टी शिकलो म्हणजे शिकलोच. आम्ही नाकातून धूर काढायचं शिकलो होतो. ते गुरुपणात दीक्षा दिली होती माझ्या गुडघ्याला गुडघे लावून. पण ते त्याच्या नाकातला धूर पाहिला पण आम्ही